घडा राजद्वारी राजद्वारी घडे जो घडा शुभकाल चाहला सागर तीरी ऋषी मुनीचा सागर तीरी ऋषी मुनीचा वेद घोष चालला रूप
सुधाकर भागवत नावाचे फार मोठे संगीतकार आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली ही तुकाराम महाराजांची रचना. मधला पॅच जो होता या गाण्यामधला मॅम खऱ्या अर्थानं मला सुमनताई कल्याणपूर यांची आठवण झाली आणि अत्यंत सर्वांग सुंदर ही रचना आपण ऐकली. तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने दाद देत आहात. दिवाळी पहाट, दिवाळीचा नेमका संदेश काय असावा? कणकण पिऊनी तव तेजाचा, कणकण पिऊनी तव तेजाचा, रोम रोम ते जाळून यावं. ही कणकण पिऊनी तव तेजाचा, रोम रोम ते जाळून यावा. या तेजाच्या प्रज्वलतेने अंधार सारा दूर व्हावा. या तेजाच्या प्रज्वलतेने अंधार सारा दूर व्हावा. यापेक्षा बांधवांनो, म्हणजे तुम्हाला समजा नाही आवडलं तरी टाळ्या वाजवल्या तर हरकत नाही. म्हणजे ज्यावेळी आवडल्यानंतरच टाळ्या वाजवा असं काही बंधन आहे आपल्याकडे. नाही वाजवल्या त्याहीपेक्षा जोरात आपण वाजवू शकता. तर बांधवांनो, हा जो एक संदेश आहे, कारण हे उजेड पर्व, हे प्रकाश पर्व तुम्हा आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात यावं. आणि खऱ्या अर्थानं आता ही जी पहाट आहे, तुम्हा सगळ्यांचे प्रसन्न चेहरे मला दिसत आहेत. आणि मगाशी ज्या गीताचा, ज्या रचनेचा मी उल्लेख केला होता ते आपण आता ऐकणार आहोत. खऱ्या अर्थानं मोगरा फुलवण्यासाठी तुम्हा आम्हा सगळ्यांची बांधवांनो, या परिसराला जी काही एक रसिकतेची आणि सांगीतिक मदत हवी आहे त्याला साक्षी घेऊन मी विनंती करतो आदरणीय आकांक्षाजी नगरकर यांना. मोगरा फुलला.
मंगेश पाडगावकरांच्या काही ओळी आठवल्यात बांधवांना. महेशजी मला ऐकताय ना? महेशजी, मंगेश पाडगावकरांच्या ओळी आहे की प्रेम कोणावरही करावं, प्रेम कोणावरही करावं, त्याला तराजूत तोलू नये. प्रेम प्रेम कोणावरही करावं, त्याला तराजूत तोलू नये. आणि कोणी जर इतकं छान गात असेल तर आपण मध्ये बोलू नये. पण आता हा इलेक्शनचा माहोल आहे. कधी कधी काय होतं की बोलण्यापेक्षा न बोलण्याचे कधी कधी पैसे जास्त मिळतात. माझं बोलणं काही फार मनावर घेऊ नका. आपल्या महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक आराध्य दैवत आहे त्याला पुन्हा एकदा आपण बांधवांनो, हे जे सगळं वर्णन आलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे त्याचा काही वेगळा खुलासा द्यायची गरज वाटत नाही मला. मॅडमचे सूर आहेत, ही सगळी वादक कलाकार मंडळी आहे. आणि या रचनेच्या सुरुवातीला जो रंग भरला सांगीतिक आदित्य, तर मला वाटतं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याचं लग्न व्हायचं आहे. आपण वळूया सुंदर ते ध्यान. विटेवरी सुंदर ते ध्यान उभे, विटेवरी सुंदर ते ध्यान उभे, विटेवरी करकटावरी सुंदर आवडे
आपला कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून बांधवांनो मी बघतोय तुम्ही अगदी योग्य ठिकाणी दाद देत आहात आणि हा कार्यक्रम ही दिवाळी पहाट खऱ्या अर्थानं याचा आनंद घेत आहात. कोळंबी तुम्हाला माहिती आहे गाव 7-8 वर्षापूर्वी भागवत सप्ताह होता आणि तिथल्या तरुण मंडळींनी ठरवलं की आता हे म्हाताऱ्या माणसाचं काम आहे तर आपण एखादा काही चांगला कार्यक्रम करू. तर यवतमाळचा ग्रुप बोलावला त्यांनी भागवत सप्ताह झाल्यानंतर लगेच ते काल्याचं कीर्तन वगैरे आटोपलं आणि सायंकाळी मग तो कार्यक्रम झाला आणि छानपैकी कार्यक्रम सगळा सुरू होता. तर तिथले काही तरुण मंडळी होते त्यांना कदाचित ते आवडलं नसावं. तर काय किरकिर लावली ती म्हणे हे घे म्हणे 20 रुपये झिंगाट होऊन जाऊ दे म्हणे. तर दुसरा आला हे घे म्हणे 50 रुपये तुझी चिमणी उडाली म्हणे त्याच्याशिवाय ते जमणारच नाही म्हणे. तिसरा आला हे घे म्हणे 100 रुपये शिट्टी वाजवली तरच म्हणे तुमची सुटका होईल. हा सगळा गोंधळ सगळा सुरू होता आणि आम्ही परेशान. एका म्हाताऱ्या माणसाचा एका लक्षात आलं ते की नेमकं काय परिस्थिती आहे. तो माझ्या जवळ आला आपल्या बांडीच्या खिशात त्यानं हात घातला आणि 2 रुपये बाहेर काढले आणि मला म्हणाला की बाबू हे घे म्हणे 2 रुपये आता जे वाटते ते होऊ दे म्हणे मीच चाललो म्हणे घरी. पण इथं आलो तेव्हापासून बांधवांनो मी बघतोय म्हणजे तुमची जी तल्लीनता आणि तन्मयता आहे त्या रसिकतेला खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्या कलावंतांच्या वतीनं सॅल्यूट करतो. गौतम सुत्रावे वणीचे आता हयात नाहीत त्यांनी खूप छान सांगितलं आहे. रसिकता किंवा या ज्या काही सगळ्या सांगीतिक आपली अभिव्यक्ती आणि ओव्हरऑल त्या माणसानं खूप चांगलं सांगितलेलं आहे की 7 सुरांच्या सरिते मधुनी चंद्र चांदणे इथे वाहतील. 7 सुरांच्या सरिते मधुनी चंद्र चांदणे इथे वाहतील. 9 रसाच्या प्रवाहात या श्रोते सारे धावून निघतील. भान हरपुनी गीत ऐकण्या भान हरपुनी गीत ऐकण्या उषाही थांबून राहील ही तुझ्याच साठी जमली रसिका शब्दसुरांची मैफल ही तुझ्याच साठी जमली रसिका शब्दसुरांची मैफली. ऐकूया पुढील प्रश्न. पनि सारे मारे सानी नि सनी 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 नि पम पम रे म पनि पम पम रे मरे नि रसा. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी 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 कुंडलिका पाठी कुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे
समचरणी उभे साजिरे गोजिरे साजिरे गोजिरे साजिरे 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 गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे समचरणी उभे भक्ताची लोभे भक्ताची लोभे विटेवरी विटेवरी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे श्रीमुख चांगले कर दोन्ही कटी कर दोन्ही कटी कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले शंख चक्र मिरविले शंख चक्र मिरविले गदा पद्म विटेवरी विटेवारी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख शोभे वैजयन्ती कंठी सुखमणे शोभे रेम पनि सारे निसारे मारे बाबरे सा रेम पनि सारे निसारे
पिते वारी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी पुंडलिका पाठी उभी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी विठ्ठल 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 गायक कलाकारांसोबत आमची जी वादक मंडळी आहे त्यांच्यासाठी बांधवांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. यानंतर मयूरला आपण ऐकणार आहोत. आणि मागच्या वर्षी स्वर वैदर्भी ही जी स्पर्धा झाली होती तर तो त्या स्पर्धेचा पहिला विजेता आहे. मयूरसाठी पण एकदा टाळ्या वाजवूया आपण. आणि खूप चांगला निरोप तो तुम्हाला देणार आहे. माझं हिंदी फार क्रांतिकारी आहे. या नंतरच्या ज्या त्या गाण्याच्या अनुषंगाने ज्या ओळी तुम्हाला ऐकवणार आहोत. कुइये में दो बच्चे गिरे, एक बच्चा वाचा और एक मरा. तरी मी या ओळी वाचायची रिस्क घेतो आहे कारण खूप छान ओळी या गाण्याला अनुलक्षून ऐकवतो आहे की आंगन में लगे पेड़ से कोई उल्फत नहीं होती. नहीं आंगन में लगे पेड़ से कोई उल्फत नहीं होती. छाव की मगर किसको जरूरत नहीं होती. कि आंगन में लगे पेड़ से कोई उल्फत नहीं होती. छाव की मगर किसको जरूरत नहीं होती. दुनिया का खजाना अगर मिल भी जाए तो क्या है. दुनिया का खजाना अगर मिल भी जाए तो क्या है. माँ बाप से बढ़कर कोई दौलत नहीं होती. माँ बाप से बढ़कर कोई दौलत नहीं होती. विठू माऊली तू माऊली जगाची मयूर. बराबर राइट वही बिल्कुल उसने फिट किया ना उसको. बेचता फोटो बेचता उसके वीडियो. चलो ठीक है. क्या बोल रहे अरे क्या नहीं मेरे को यार इनविटेशन ही दी किसको. आपने सर काय तुझी माया सांगो श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. विठ्ठला माय बापा विठू माऊली तो माऊली जगाची. विठू माऊली तो माऊली जगाची. माऊली मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला
लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होऊ तराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळील जीव माझा सावळा विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची, जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा मुलाला जोड टाळची फळाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. मयूरकडून जी रचना आपण ऐकली तर ती होती जगदीश खेगोडकरांची, आणि ही रचना ज्यांनी संगीतबद्ध केली होती त्या संगीतकाराचं नाव मला माहिती नाही. तुमच्यापैकी माहिती आहे कोणाला? तुमच्यापैकी जर समजा कोणाला माहीत असेल त्यांनी सांगितलं तर 15 लाख आमच्याकडनं घेऊन जायचे. कार्यक्रम आवडतो आहे? एकदा जोरात हो म्हणा, मनापासून. आमच्या यवतमाळला नगरभवन आहे. महेश भाऊने छान सोय करून ठेवली. त्या नगरभवनामध्ये आतापर्यंत हजारो कार्यक्रम झालेत. एकदा कामगार साहित्य संमेलनाचं आयोजन त्या ठिकाणी होतं, आणि सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणे कवी संमेलन होतं. या ठिकाणी मला आठवते काही गझलकार आणि कविमित्र या ठिकाणी बसलेले असतील, त्यांना माहीत आहे की कवी संमेलनाचा काय अनुभव असतो तो. तर अगदी शेवटल्या सत्रामध्ये कवी संमेलन सुरू झालं आणि एका कवीने सुरू केलं. तेव्हा मी कदाचित 10व्या किंवा 11व्या वर्गात असेल. मी आणि माझा मित्र होता अब्दुल, तर आम्ही दोघं गेलो ते कवी संमेलन ऐकायला. तर कविता सुरू झाली की माझ्या कवितेचं नाव आहे म्हणे डब्बा. अब्दुल म्हणे वा क्या बात है. कवी म्हणे डब्यावर डब्बा, डब्यावर आणखी एक डब्बा. अब्दुल म्हणायचा वा वा क्या बात है, सुभान अल्लाह. तर हे 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, ते डब्यावर डब्बा त्याचं सुरू होतं आणि हा म्हणे वा वा क्या बात है. म्हणलं मॅड झाला का बी? तो म्हणे मॅड मी नाही, मॅड तू आहे म्हणे. म्हणलं कसं? 15 मिनटापासून म्हणे तो डब्यावर डब्बे रचून राहिला. तर विचार कर म्हणे, म्हणजे 15 मिनटं झाले तो डब्यावर डब्बे रचून राहिला म्हणे, एक तरी डब्बा पडला का? अबे कविता गेली म्हणे चुलीत, बॅलेन्स होय का होय. पण बांधवांनो, मी खऱ्या अर्थाने या परिसराला खूप मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगली माणसं आज मला महेश भाऊने दिली. तुम्ही स्वतःसाठी बांधवांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा प्लीज. ऐकूया पुढील रचना. महेश दादा पवार यांना खरंच मी सुद्धा परत एकदा धन्यवाद देते, कारण आम्हाला असे रसिक श्रोते आणि एवढ्या पहाटे एवढ्या मोठ्या संख्येने लाभणे खरंच एका कलाकाराला खूप मोठी दाद असते ही. आणि आज मला असं वाटते आमच्या दिवाळी पहाटमधले आम्ही आजपर्यंत जितकेही कार्यक्रम केले त्या सगळ्या कार्यक्रमाचं सार्थक मला वाटते आजच होतं हे आमचं. कारण तुम्ही इतके सगळे ऐकणारे श्रोतेवर्ग इथे आहात. आम्हाला प्रत्येक आमच्या भजनाला, आमच्या प्रत्येक गाण्याला तुम्ही जी दाद देत आहात त्याबद्दल खरंच आमचं मन आज भरून येत आहे. आणि
इथलं आयोजन जे आहे त्याबद्दल पण मला खूप बोलावंसं वाटतं की अतिशय सुंदर असं आयोजन, हा परिसर, आणि हा परिसरच असा आहे की निसर्ग आणि त्यात सगळे पशुपक्षी म्हणा किंवा सगळंच काही, तर यामुळे आणखी गाण्याला, ज्या निसर्गाची जेव्हा साथ मिळते गाण्याला होतं तेव्हा गाणं अजून आमचं निरखून जातं म्हणतात. तर तसं होत आहे आणि अजून आम्ही तुम्हाला काय ऐकवावं असं म्हणजे मन आतुर होतं. हे खरंच माझं अंतर मन म्हणत आहे. तर त्यामुळे हे जे पुढलं पांडुरंगाचं एक भक्तिगीत आहे ते ऐकवते. काही पूर्वीच्या काळी वृद्ध मंडळी होती, तेव्हा ती देवाचं नामस्मरण करायचे आणि असं म्हणतात की आमच्या एका नागपुरामध्ये एक दिग्गज होते, तेव्हा आम्ही कार्यक्रमाला सोबत गेलो होतो आणि असंच दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता. फार थंडी होती. आता तर थंडी गायबच झाली. आता माहिती नागपूरला तर थंडी नाहीच आहे. मी इथे आली आणि मला एका रात्रीत सर्दी पकडली, म्हणजे खरंच इथे गार आहे. तर आधी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला फार गारवा राहायचा आणि फार थंडी राहायची. तर गायला बसले मी आणि मला एकदम थंडी भरली. मला ते वृद्ध व्यक्ती म्हणाले की काय थंडी आहे म्हणते, काही थंडी नाही आहे, हरी हरी म्हण म्हणते, तुझी थंडी गायब होऊन जाईल म्हणते. मी म्हटले बरं ठीक आहे. मी थोड्या वेळात असं हरी 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 जाप सुरू केला आणि खरंच त्या नामामध्ये इतकी ऊर्जा आहे की लगेच ती ऊर्जा मला मिळाली आणि थोड्या वेळानंतर मला असं गरमी वाटायला लागली की हां चला ती थंडी कमी झाली. तर त्या नामामध्ये इतकी शक्ती आहे. तसंच आता कोरोना होऊन गेला सर, जगदीश सर, कोरोनामध्ये आपण बघितलं की बऱ्याच जणांना ब्लॉकेजेस निघाले, बऱ्याच जणांना हार्टचे प्रॉब्लेम निघाले. तर असं म्हणतात की जर ब्लॉकेजेस जर असतील, ही खरी गोष्ट आहे. कारण तुम्ही वारकरी लोकांना बघत असाल की जेव्हा वारकरी लोक जेव्हा वारीला जातात तेव्हा ते त्या विठ्ठलाचं नाम स्मरण करत आणि त्याचा नामाचा गजर करतच जातात, विठ्ठल विठ्ठल. तर जर तुम्हाला ब्लॉकेजेस वगैरे असतील किंवा अजून कुठलेही काही हार्टशी संबंधित जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विठ्ठल 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 हा ठ जो आहे हा तुम्ही असा इथून म्हणा, तर ते तुमचे ब्लॉकेजेस पण गायब होतील. आणि हे उदाहरण आहे आमच्या डोळ्यापुढे. तर इतकी शक्ती त्या विठ्ठल नामात आहे. त्या विठ्ठलाचंच हे अभंग तुमच्यापुढे सादर करते. पांडुरंग नामी लागला सिधास, पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग झाला माझा पांडुरंग नावे लागला सिधास पांडुरंग नावे लागला सिधास श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा पांडुरंग नावे लागला सिधास अंतर
सगळं काही इतकं छान सुरू आहे ना, या सगळ्या प्रवासात मी मध्ये तोंड वाजवणं कधी कधी म्हणजे मलाच ते अडचणीचं झाल्यासारखं वाटत आहे. पण आता ही दोन्ही माणसं आता इतके मानधनाचे पैसे देतात की बोलावं लागतं, आणि त्यांच्याकडे बघून जो एक कॉन्फिडन्स वाढला आहे नक्कीच. मगाशी मॅडम म्हणाल्या की जे काही आपले आदर्श आहेत त्यांच्या नामस्मरणाने खऱ्या अर्थानं थंडी जाते. तर आपण त्यांचा आदर्श यासाठी घ्यायला पाहिजे की ते जरी क्लासिकल गायक नसले पण ते खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यापैकी जो कार्यक्रम एन्जॉय करत आहे, तर खरंच त्यांच्या रसिकतेला धन्यवाद देतो. बांधवांनो, दिवाळी या सणाचं महत्त्व आणि शेतकरी हे एक आपलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि श्रमिकांचं एक समीकरण आहे. आयुष्यामध्ये अनेक खस्ता खाऊनसुद्धा जो शेतकरी हसत मुखानं नेहमी दुसऱ्यांचं स्वागत करतो, म्हणजे त्याच्या इतका दिलदार माणूस जगाच्या पाठीवर आणि तितक्या मोठ्या मनाचा माणूस जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेच शोधून सापडणार नाही. इतकं शेतकऱ्याचं मन मोठं असतं. त्याच्या वाट्याला ज्या हाल अपेष्टा आणि ही सगळी सरकार असेल, प्रशासन असेल, प्रत्येक ठिकाणी तो नाडवल्या जातो. पण इतकं सारं करूनसुद्धा तो ज्या हिकमतीनं आणि हिमतीनं उभा राहतो, त्या शेतकरी बांधवांचं आणि या दिवाळी सणाचं अत्यंत जवळचं नातं आहे. उदासिया ना मिटाते या शेतकरी बांधवांसाठीच्या ओळी आहे. यानंतर जी रचना आपण ऐकणार आहोत त्या अनुषंगानेच मी बोलतो आहे. मॅम, या तानपुऱ्याचा आवाज थोडासा कमी होतो का? उदासिया ना मिटाते तो और क्या करते, उदासिया ना मिटाते तो और क्या करते, गले ना सबको लगाते तो और क्या करते. उदासिया ना मिटाते तो और क्या करते, गले ना सबको लगाते तो और क्या करते. अंधेरा मांगने आया था हमें रोशनी की भीख, अंधेरा मांगने आया था हमें रोशनी की भीख. हम अपना घर न जलाते तो और क्या करते, हम अपना घर न जलाते तो और क्या करते. ऐकूया पुढील गीत. तुमच्या टाळ्या आमच्यापर्यंत पोचत आहेत, तुमची वाहवा सुद्धा आमच्यापर्यंत येते आहे. आणि मी खरंच माईकची शपथ घेऊन सांगतो, महेश भाऊ कुठं आहे तुम्ही? आहेत
या वर्षातला म्हणजे जर कोणी समजा मला विचारलं की या वर्षातला सगळ्यात रसिकतेने श्रीमंत कार्यक्रम कोणता, तर मी रसिका श्रेयकर नावेल. आपल्या सौहार्दतेनं हा सगळा कार्यक्रम संपन्न होतो आहे. माणूस माणसाशी जोडल्या गेला पाहिजे हा एकमेव संदेश फक्त दिवाळीचा असतो. संत चोखामेळा यांच्या 2-3 रचना आपण ऐकल्यात. संत चोखामेळा यांनी सुद्धा खूप चांगले अभंग लिहिलेत की अवघ्या वर्णा माझी हीन केली जाती, विटाळ विटाळ म्हणता क्षणोक्षणी, कोणीही अंगीकार न करी ती माझा, दूर दूर हो जा अवघे म्हणती. म्हणजे हे BA ला पाठ केलेला अभंग होता. आज अचानक आठवला, सांगून टाका म्हणलं तुम्हाला. माझ्या पाठांतर किती चांगलं आहे. यवतमाळचे मनसूर एजट जोश त्यांनी सुद्धा या धरतीवर एक लिहिलं आहे की धरती बाटी देश को बाटा, जात धर्म सब बांट दिए. कि धरती बाटी देश को बाटा, जात धर्म सब बांट दिए, दीमक बनकर नील गगन के तारे सारे चाट लिए. कि धरती बाटी देश को बाटा, जात धर्म सब बांट दिए, दीमक बनकर नील गगन के तारे सारे चाट लिए. नफरत की तलवार से मुझको और कब तक काटोगे, नफरत की तलवार से मुझको और कब तक काटोगे, मेरा आंगन बांटने वालों मेरा गम कब बांटोगे, मेरा आंगन बांटने वालों मेरा गम कब बांटोगे. म्हणजे यासाठी सांगतो आहे की आपल्या मनातलं जे काही दुःख असेल, आनंद असेल, तर तो वाटून घेण्याचा हा सण आहे बांधवांनो. हा एकमेव संदेश ही दिवाळी दरवर्षी आपल्याला देते आहे. मी खरं म्हणजे राहुलजींचे आणि आकांक्षा मॅमचे आभार मानतो की ते मध्ये मध्ये मला बोलायला संधी देत आहेत पैशासहित. जोरदार काय त्यांच्या. ऐकूया पुढील प्रश्न. जगदीश सर म्हणजे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. ते मिळत नाही खरं म्हणजे. तर म्हणजे मानधनाचा किंवा पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण असे व्यक्तिमत्व जे असतात जे स्वतःच फार मोठे असतात, यांना बोलवायसाठी खरं तर त्या पैशाला काहीच किंमत नसते, शब्दाला किंमत असते. आणि ते शब्द दिल्याबरोबर ते येतात हीच खूप मोठी. रेडिओला ते कार्यरत आहेत आणि तिथे प्रत्येक वेळेला त्यांचा तुम्ही आवाज ऐकत असाल. तर जगदीश सर फार मोठं व्यक्तिमत्व आहे. खरं तर आम्ही भाग्यवान आहोत की ते आमच्यासोबत आहेत. जगदीश भाऊ, आपकी मुलाकात कभी हुई शायद? बहुत अच्छा भेंट है. ख्याल नहीं, शायद हुई नहीं. मुलाकात बहुत हो चुकी. जैसे आप मिले के माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीबरे जाती, आहे भीबरे जाती. माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भीबरे जाती, आहे भीबरे जाती. माझी विठ्ठला रखुमाई,
चंद्रभागा सारे मबद बद मबद मबद सा धसा रे मारे रे मा त्याची ख्याती काय सांगू काय सांगू एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण
करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे जाते, आहे भीवरे जाते. विठ्ठल 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 क्या बात आहे. वा वा. दादा तुम्ही त्यांचं अजिबात लोड घेऊ नका. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला स्पष्ट दिसत आहे. तुमच्या सगळ्यांपैकी खऱ्या अर्थानं कार्यक्रमाचा जर कोणी आनंद घेत असेल तर ते एकमेव रसिक आहे. फक्त माझी तुम्हाला विनंती आहे की त्यांच्यासारखं फक्त करू नका. म्हणजे दिवाळी पहाटची म्हणजे गणपतीची मिरवणूक व्हायला नको, ही खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. पुढील गीताकडे वळूया आपण. माझे माहेर पंढरी म्हणजे महाराष्ट्राचा जो इतिहास, मी म्हणजे यासाठी फारसा बोलत यासाठी नाही, कारण तुम्ही सगळे अभ्यासू आहात आणि घाटंजीला माझे जवळपास 5% नातेवाईक आहेत ज्यांना आजपर्यंत मी कधीच भेटलो नाही. बाप म्हणायचा की आपला इथे हे राहते, सोनखासले हे राहते, तिकडं ते राहते, मानवलीला हा राहते, ते फक्त ऐकीव होतं. या ठिकाणी प्रसन्न चेहऱ्याच्या माझ्या माय माऊलीला बसल्या आहेत. मध्यंतरी एक सोशल मीडियावर काही ओळी फिरत होत्या की बायको विचारते नवऱ्याले, काही भाजी काही जमली नाही का? तो म्हणते जमली, 1 नंबर झाली म्हणते भाजी. म्हणजे पोट टाकावून बडबड करत होतं म्हणे. ते म्हणत होतं म्हणे का सुधीच नाही झाली भाजी. अरे त्याला माहीत नाही म्हणे, घरात जर म्हणे शांतता टिकून ठेवायची असेल तर कवा कवा म्हणे खोटे बोलायला लागते. त्याचं लग्न झाल्यावर बोलू म्हणजे. माझे माहेर पंढरी आणि विवाहिता पुरुषांनो, हा जरी छान गुलाबी हंगाम असला तरी आजूबाजूच्या फटाकड्या फुलझड्या वगैरे यापासून कोसो दूर राहा. ते सासरवाडी ते धूमकेतू कधी आपल्यावर येऊन आढळतील याचा काही भरोसा नाही. माझे माहेर पंढरी म्हणजे भीमसेन जोशींनी या अभंगाला अजरामर करून ठेवलेला आहे. आणि हा केवळ महाराष्ट्रातच अभंग गाजला नाही, तर हा अभंग अल्बर्ट हॉलमध्ये सुद्धा गाजलेला आहे. आता अल्बर्ट हॉल कुठे आहे हे मला विचारू नका. 7 समुद्रापार सुद्धा ही जी आपली संत परंपरा आणि हे जे संत साहित्य गेलेलं आहे बांधवांनो, तर ही आपल्या संतांची खऱ्या अर्थानं ती पुण्याई आहे. आसमां को जमीनों से मिलाने वाले, आसमां को जमीनों से मिलाने वाले, झूठे होते हैं ये तकदीर बताने वाले. कि आसमां को जमीनों से मिलाने वाले, झूठे होते हैं ये तकदीर बताने वाले. अब तो रिश्ता भी मर जाता है बुरे वक्तों पर, अब तो रिश्ता भी मर जाता है बुरे वक्तों पर, और पहले मर जाते थे
रिश्तों को निभाने वाले, पहिले मर जाते थे रिश्तों को निभाने वाले. बस इतकाच मेसेज या दिवाळी पहाटच्या निमित्ताने तुम्हाला देतो आहे. ऐकूया आपण पुढील रचना. आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वच प्रकारची गाणी घेतलेली आहेत, त्यामुळे तुम्ही एकदम धीर धरून बसा. हे भक्तिगीत झाल्यानंतर काही भावगीतं, काही लावणी वगैरे हा सगळेच प्रकार आम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या मनोरंजनासाठी ठेवलेला आहे. सागमाना गमग साधरी सागमा गमना धरे साधरी मधमग सागमग नीरसा. वेदाना परब्रह्म है भक्तासाठी मुखी ठाकले भीमे काठी उभा राहिला भावसावयव उभा राहिला भावसावयव जणू की पुंडलिकाचा तो
नागपूरच्या सांगीतिक वैभवामध्ये समजा 25 वर्षापूर्वी जर समजा आपण विचार केला की सगळ्यात आधी टी व्हीच्या छोट्या पडद्यावर नागपूर विदर्भातली जी मुलगी आहे, पुण्या मुंबईकडे गेल्यानंतर विदर्भवाल्यांचे काय हाल होतात तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इतकी रॅगिंग होते आपल्या वऱ्हाडी माणसाची मुंबईला गेल्यानंतर. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये श्रेया घोषालच्या बरोबर अगदी ज्या विदर्भ कन्येनं जी टक्कर दिली आणि महाराष्ट्र संगीत रत्न हा पुरस्कार पटकावला, त्या आकांक्षा मॅमसाठी एकदा जोरदार टाळ्या बांधून आपण वाजवायला पाहिजे. एका समजूतदार महिलेचं कार्यकर्तृत्व काय असतं त्याचं एक आयडॉल म्हणून मी त्यांच्याकडे नेहमी अंगुली निर्देश करत असतो. आणि खऱ्या अर्थानं राहुलजी आणि ही जी जोडी आहे सूरमणी प्रभाकरजी धाकडे यांच्यात निर्मित घडलेली आहे. आणि विदर्भामध्ये पाडवा पहाट असेल, दिवाळी पहाट असेल, सगळ्यात आधी जर समजा कोणाची विचारणा होत असेल तर ती आकांक्षा मॅमची. त्यांच्या अकादमीमध्ये जी विद्यार्थिनी घडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं तिचं नावच आहे स्वरा, तर आपण स्वराच्या सुरांचा आनंद घेऊया. आणि खूप छान ही जी रचना आहे जगदीश खेबोडकरांची, ही ऐरणीच्या देवा तुला ठिणगे ठिणगे वाहू दे. संगीतकार आनंद घन, अर्थातच लता मंगेशकर. मला असं वाटतं ही पहाटे कमी पडणार, आम्हाला दुपारी लागेल. पण महेश दादांना आम्ही खास धन्यवाद देतो की त्यांनी खरंच परत एकदा आम्हाला इतकी सुवर्ण संधी दिली इतक्या छान रसिक श्रोत्यांमध्ये. आणि म्हणजे माझं मन तर अजूनही तृप्त झालेलं नाही आहे, कारण अजून बरीच गाणी आहेत. तुम्ही मला फार मोठी लिस्ट पाठवली होती, तर जितकं जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला चांगलं ऐकवू शकत होतो आम्ही तितका प्रयत्न केला. आणि आता यानंतर दादांचं गाणं ऐकूया. रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग, रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग. अगं नाच 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 राधे उडवूया रंग, अगं नाच 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 राधे उडवूया रंग. सग पनि सा नि स धनि प नि स धनि प पनि सा नि गा रे सा नि रे सा नि सा नि प सा नि प ग प ग प ग
pani ni pani pani re sa ni da pa sa ni re sa ni da pa ga re sa ni ga ma pa रंग न्यारा तुझा असा तरुणपणा रंग न्यारा तुझा असा तरुणपणा तुझा शिणगार करतोया खाना कोणा तुझा शिणगार करतोया खाना कोणा दंडामध्ये कचली ग काचोळी तंग दंडामध्ये कचली ग काचोळी ही तंग अगं नाच 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 राधे उडवूया अगं नाच 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 राधे उडवूया सागपद ग पसनी सरी नी पा पनी सारे ग रे नी पा गब 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 ग सा पानी नी पानी नी पानी पानी रे सनी द पा पसनी रे सनी द पा ग रे सनी ग म पा घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी आडवाटेवरी आज अडलीस कशी आडवाटेवरी आज अडलीस कशी रंगामध्ये तुझा माझा सूर झाला रंग रंगामध्ये तुझा माझा सूर झाला रंग अगं नाच 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 राधे उडवूया अगं नाच 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 राधे उडवूया रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग अगं नाच 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 राधे उडवूया अगं नाच 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 राधे उडवूया यमुनेच्या तटावर किशन मुरलीधर कुणी म्हणे गिरधर नरवर नटवर कुंजवनी खेळतो रासरण एक नटरंगी नारकरी सोळशी नगा आणि जननन नाचत ओढवी बाहर किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा चेरी तो राधा सखीला कसा 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 बढिया संदीप दादा दिवाळी पहाटला होळीची आठवण करून दिली तुम्ही मधला पाठ बराच घ्या पण बहिणी जिथे कुठे असतील त्यांना विनंती आहे दादावर लक्ष ठेवा माणूस खूप स्वभावानं चांगला आहे माझी खात्री आहे आणि वहिनींना पण खात्री आहे तुम्ही आगाऊ काही टेन्शन घेऊ नका आणि आपण महाराष्ट्र गीताने या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत मी एक छोटीशी ओळख माझ्या कलाकारांची करून देते कारण हे सगळे कलाकार फार महत्त्वाचे आहेत यांच्याशिवाय मी काहीच नाही तर जगदीश सर जे आहेत आपले निवेदक हे रेडिओला आहेत आणि आदित्य बोडे जो युवा कलाकार आहे अतिशय सुंदर तो फ्लूट क्लासिकल आणि लाईट दोन्हीही वाजवतो त्यातल्या त्यात माझ्या मागे सौरभ किल्लेदार कीबोर्डला साथ देत आहेत इकडे ऑक्टोपॅडला विकास दादा आहेत आमच्यासोबत आणि सुधीर आमनेक ज्यांची तुम्ही ढोलकी आणि नाल तुम्ही ऐकली राहुल देशमुख माझे यजमान आणि माझ्यासोबत गायक माझा दीर आहे हा लहान कपिल देशमुख त्यातल्या त्यात मयूर हा आमच्यासोबत जोडलेला आहे आणि स्वरा माझी विद्यार्थिनी आणि आजचा जो साऊंड आहे तो सुद्धा नागपूरचाच आहे हर्षलचा साऊंड आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये पूर्ण जेही काही सर्व काही जे श्रेय आहे ते खरंच महेश दादांना जातं कारण त्यांनी खूपच जास्त आम्हाला प्रोत्साहन दिली की ताई तुम्ही या आणि एकदा बघा आणि खरंच म्हणजे मी तृप्त झाले तर परत एकदा तुमचे धन्यवाद आणि हे महाराष्ट्र गीत आपण या गाण्याने सांगता करूया जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र
माझा मिसन मिसन येवती येवती एवढ्या सकाळी उठवते म्हणे. अर्धे लोक तर घरच्या लक्ष्मीच्या आग्रहास्तव आलेली असतात. बसाच लागते, नाहीतर सेल्फी ठेवता येत नाही, मग स्टेटस ठेवता येत नाही. एकदा मला यावेळेचा अनुभव आहे. ॲक्च्युली एकाकडे पत्रिका द्यायला गेलो. म्हटलं वहिनी मागच्या वेळेस पत्रिका दिली होती, तुम्ही आल्या नाही. काही बोलली नाही बिचारी. नवरा साईडला बसलेला होता. म्हटलं वहिनी मागच्या वेळेस पत्रिका दिली होती, तुम्ही आल्या नाही, काय यायचं म्हणे ह्या माणसाला सांगा. कुठं येत नाही हा माणूस म्हणे. सकाळी उठली की संध्याकाळपर्यंत काम 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 करते महेश भाऊ म्हणे. मी म्हणे हा माणूस कुठेच नेत नाही म्हणे. त्याला म्हटलं का रे बा, शोभते का तुला हे? तो म्हणते बघू यावेळेस येण्याचा प्रयत्न करू. तो थोडा बाजूला गेला. तिला सांगितलं वहिनी यावेळेस तुम्हाला यावं लागेल. स्टेज फार सुंदर आहे, थोडासा डार्क आहे मागचा सेड, आणि तुमची ते राणी कलरची साडी आहे ना, सुपर फोटो येईल तिथे. म्हणून महेश मग तुम्ही कुठे बघितली? ठाकरेच्या घरच्या लग्नात नाही का तुम्ही घातली होती, सुपर होती. वहिनी ब्ल्यू कलरचा सेड आहे आणि त्याच्यावर राणी कलर, अल्टिमेट आहे ना महेश भाऊ, चांगलं दिसेल म्हणे. बिलकुल या वहिनी म्हटलं. पण म्हटलं माणसाला थोडंसं सांभाळ, हा जरा विचित्रच वाटते तुमचा नवरा. तुम्हालाही माहीत झालं आहे ना महेश भाऊ म्हणे. वहिनी तुमचं दुःख कोण समजू शकेल? तुमचा दीर, तुमचा मुलगा मीच समजू शकेल. पक्क ना आपलं घर ते. आता याच्या पुढचं आपलं घर ते पक्क. नंतर मी मार्केटमध्ये पत्रिका वाटत असताना तेच महाशय मला भेटले. म्हणाले का रे महेश, निमंत्रण देणं इथपर्यंत ठीक आहे, पण तू घरी भडकवतो यार म्हणे. काय काय नाही बोलला म्हणे तू माझ्या बायकोजवळ म्हणे, माझ्या बाबतीत म्हणे. मी म्हटलं अजिबात नाही बोललो मी, शपथ घेऊन सांगतो तुझी मी काही बोललो नाही. उलट तुझी बायको काय बोलली तुला सांगू का? काय बोलली ते म्हणत होती. म्हटलं हा माणूस मला आणणं शक्यच नाही, फार विक्षिप्त माणूस आहे हो, अशी म्हणत होती. म्हटलं आता पहा तू, म्हटलं आता मी नाव नाही घेणार, जोडपं इथं बसलं आहे ते. म्हटलं प्रोग्राम सक्सेस. हे आग लावायचे धंदे आपल्याला खूप चांगले जमते, त्यात काही शंका नाही, अजिबात नाही, अजिबात. मी आकांक्षाताई हे जे माझे लोक आहेत ना, निस्सीम प्रेम करतात माझ्यावरती, खूप प्रेम करतात. मी गोड आहे बोलायला आणि तेवढंच मी मेहनत घेतो, प्रेम करतो, त्याच्यामुळे हा रिस्पॉन्स आहे. 5:30 वाजता एवढी संख्या घाटंजीसारख्या तालुक्यात जमा होणं नॉट ए शो. यवतमाळ जिल्ह्यात एकही दिवाळी पहाट एवढ्या मोठ्या संख्येने, या ताकदीने, या स्टँडर्डने होत नाही. ती आपण लोक आणि तुम्ही लोक मिळून आपण हे करतो. ही मोठी बाजू, जमेची बाजू आहे. प्रत्येक वेळेस असं वाटतं तुम्हाला महेश खूप छान नियोजन करतो, महेश करतो, महेश करतो, महेश करतो. महेश एकटा नाही करत. तुम्हाला नाही माहीत त्याच्या मागची किती मोठी टीम आहे. त्या टीमचा परिचय आपण जरूर करून घेतला पाहिजे. याची प्रसिद्धी आम्ही त्या पद्धतीने केली. मी उमरखेडे सरांचे खूप धन्यवाद मानतो मंचावरून. काय सुंदर डिझाईन केलेली पत्रिका आहे. तुमच्याकडे आली सगळ्यांकडे पत्रिका? मी सुद्धा बघितली आणि पत्रिका बघितल्याबरोबर तर म्हणजे मला खरंच खूपच इतका आनंद झाला. आणि त्याच्यातली ती कलाकृती, छोटं छोटं जे काम होतं, खरंच सुपर झाला. खूप सुंदर, खूप सुंदर. मला आठवतंय मी उमरखेड सरांकडे एक बोललो, सर मला ती पत्रिका डिझाईन करून पाहिजे. ते म्हणाले की काही हरकत नाही. मी म्हटलं काय त्याचे खर्च, सगळं प्रिंटिंग येते. ते म्हटले अमुक अमुक काकडा खर्च होईल. मी म्हटलं नाही एवढं थोडंसं जास्त होईल. ते म्हटलं थोडं आपण कमी करून घेऊ सर. सर हसले, काहीच नाही बोलले, काहीच नाही बोलले, हसले फक्त सर.
आणि मी गोंदियात होतो दौऱ्यामध्ये, तिथे मला त्यांनी व्हॉट्सअपवर पण पाहिल्याबरोबर अरे सुपर सर, जेवढे पैसे म्हटलं आपण तेवढेच खर्च करू त्याच्यावर म्हटलं. म्हणजे कलेची किंमत अशी होती, ती पैशात मोजता येत नाही. आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांनी. मंडळी, या सर्व हे सगळी गुणी कलावंत आहे, आपल्या या घाटांची ताले, आपले हे पाहुणे आहे. मला वारंवार भगत साहेबांनी सांगितलं की स्टेज थोडा तिकडे असावा, स्टेज थोडा तिकडे असावा. उन्हीचे किरणं आर्टिस्टच्या चेहऱ्यावरती पडतात आणि त्याचा त्रास होतो. मला वाटते राहुल दादा, आर्टिस्ट हा नेहमी मेहनत करत असतो आणि तो बघत असतो की माझा रसिक कसा आरामात आनंदात आनंद घेईल. ती दृष्टी माझ्याकडे आहे, म्हणून यावेळेस आम्ही या पद्धतीने ठेवला. हेच जर डोळ्यावरती यांच्या किरणं पडली असती तर हा कार्यक्रम यशस्वी झाला नसता. हम तो झेल लेंगे लेकिन आनंद इनको देना है. आणि मला वाटते हे करता आलं आपल्याला. थोडंसं विजन आहे आणि म्हणून जमलं. खूप भल्या पहाटे तुम्ही लोक आले, अगदी तयारीनिशी आले, सजून डजून आले, आशीर्वाद देत होते मला सगळे लोक येताना. मला खरंच मन भरून येत होतं, खूप समाधान वाटलं या सगळ्या गोष्टीचं. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचाही परिचय होणं फार गरजेचं आहे. मी विनंती करतो गणेश उन्नारकर यांना दोघांनी स्टेजवरती यायचं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. धनंजय, हॅलो, धनंजय भोरे या. गोलूभाऊ फुसे या इकडे. असे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून चला. अमित प्रधान, स्वराज भगत, विजय रामटेके, मनोज खिकारे, पिंटू घोड़े, शरदजी सोयाम, आइए सरजी, संदीप बिजेवार, होमदेवजी किनाके आणि अनंतराव कटकोजवार सर. प्लीज या सर. ओके बस. हां मंडळी, ही 11 लोकांची टीम होती. ही 11 लोकांची टीम अहोरात्र काम करत होती. तेव्हा हा यशस्वी प्रयोग झाला. यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.